2 मुलं झाली तरी पुन्हा नुसत्या कल्पनेनेही तिचं मन शहारलं होतं. त्यात पिळदार शरीर कमावलेला तो. तिने हळूच त्याच्याकडे बघितलं. त्याला नुसतं बघूनच तिला पोटात गुडगुड व्हायला लागलं होतं. अभिजित अनुश्री सोबत मस्ती करत होता. ती बोलणार नव्हती काहीच. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. गाडी सुसाट त्यांच्या नवा वाटचालीकडे निघाली. हॉटेलवर गाडी पोचली तसं तिला लाजायलाच होत होतं. तरी न बोलताच खूप काही बोलला होता. तो तिच्याकडे बघत नव्हता, पण ती मात्र त्याच्याकडे बघून बघून नजर वळवत होती. पाऊल उचललं होतं तरी कुठेतरी चुकणार नाही ह्याची भीती होती तिला मनात. वाटणारे हुरहुरी सोबत भीतीही होती. मिलनाची ओढ होती तरीही कुठेतरी मनात शल्य होतं. 1 वर्ष झालं ऋषीला जाऊन आपण लगेच लग्नाचा निर्णय घेतलाय. पण नियतीने किंवा मग देवाने तिच्याकडे काहीच पर्याय सोडला नव्हता. मुलांना घेऊन ती रस्त्यावर तर राहू शकत नव्हती ना. म्हणून मग तिला कठोर होऊन प्रॅक्टिकल विचार करून करावा लागला होता. हा विचार करताना नुसता स्वार्थ बघून नाही ना चालणार. बघणाऱ्यांच्या नजरा नेहमी टोचायच्या तिला. म्हणून तिने लग्न करायचं ठरवलं आणि सोबत त्याला समर्पण. ती आज चक्क अभिजितचा मनात विचार करत होती. म्हणजे तिच्या नकळतही हे होत होतं. अभिजितला आठवत होती ती. ऋषीला मनात सॉरी म्हणत होती. कारण अभिजितमध्ये हरवताना कधी कधी तिला अपराधी वाटायचं. तर कधी अभिजित सोबत असताना आपण ऋषीच्या विचाराने तो क्षण स्पॉइल तर नाही ना करणार, ही भीती वाटायची. ती विचारातच उभी होती. अभिजित बॅगा ताब्यात घेत होता. रुहाने अनुश्री आणि अक्षयचा हात पकडला होता. रुहाला जाणवलंच नाही की तो येऊन अगदी तिच्या समोर उभा राहिला आहे. त्याने टिचकी वाजवून तिला विचाराच्या शृंखलेतून बाहेर काढलं होतं. त्याने बॅगा आपल्या हातात घेतल्या. रिसेप्शनवर आल्यावर एका मुलाने बॅगा त्यांच्या घेतल्या. तसा अभिजितने अनुश्री आणि अक्षयला आपल्याकडे घेतला. ती आता त्याच्याकडे बघायचंच टाळत होती. लिफ्टमधून ते बाहेर आले. मुलाने रूम दाखवली. एक पाऊल जसजसं त्या रूमजवळ जायला लागले तसं रुहाला जास्तच धडधड व्हायला लागलं. आपल्याला नक्की कोणत्या भावनांनी असं होतंय नव्हतं कळत तिला. भावनांचा गदारोळ आत चालू होता. बाहेर काय चाललंय कळतच नव्हतं तिला. बाहेर ती फक्त त्या तिघांच्या मागून चालायचं काम करत होती. मुलं ती प्रशस्त आणि सजवलेली रूम बघून खुश झाली. रुहा मात्र पाऊल आत टाकून थबकलीच. वेलकम रुहाजीत वाचूनच तिची धडधड अजूनच वाढल्याचं जाणवलं तिला. आता काय आपलं हृदय उडी मारून बाहेरच येते की काय असं वाटू लागलेलं. तिला दरवाज्यातच थांबलेलं बघून त्याने अनुश्रीला पाठवलं. जा मम्माला घेऊन ये. अभिजित अनुश्रीला म्हणाला. अक्षयला आज मम्मा असं का करते कळत नव्हतं. सगळं कळण्यासाठी तो अजून लहान होता. कळलं असतं तर दोघंही आले नसते इथे दोघांसोबत. मम्मा तुला रूम नाही का आवडली? आपण काकांना दुसरी घ्यायला सांगूया का? अनुश्री कालपर्यंत अभिजितला काकाच म्हणत आलेली आणि धावपळीत रुहाला त्याला डॅड किंवा बाबा बोलायला सांगायचं राहूनच गेलं होतं. अनुश्रीचं वाक्य ऐकून ती भानावर आली. अनु तू आता त्यांना काका नाही डॅड किंवा बाबा बोल. त्यांनाच विचार काय त्यांना आवडेल ते. अक्षय बाबा बाळा तूही या रुहाने सांगितलं. मम्मा पण मी तर त्यांना काका म्हणत होतो ना, अक्षयने न राहून विचारलंच. हो पण आता मम्मा आणि त्या काकांचं लग्न झालं ना,
मग त्यांना तू डॅडा किंवा मग बाबा बोल, रुहा त्याला समजावत म्हणाली. अक्षय समजूतदार होता. त्याला अभिजितचा तसा काही प्रॉब्लेम नव्हता. तो खुश होता त्याच्यासोबत. फक्त अनुश्रीला जास्त लाड करतो अभिजित म्हणून थोडा रुसवा होता. बाकी अभिजित त्याला खूप आवडायचा. जेवढे दिवस मुलं सोबत होती पूर्ण वेळ देत होता अभिजित मुलांना. ओके मम्मा, मी तर डॅडच म्हणेन, अनुश्री लगेच म्हणाली. ऋषीला अनुश्री आणि अक्षय पप्पा म्हणायचे. मीही, अक्षयही म्हणाला. रुहाला बरं वाटलं. दोन्ही मुलं लगेच तयार झाले होते त्याला डॅडा म्हणायला. रुहा आली आणि उभीच राहिली. तसं अभिजितने सर्वांना फ्रेश व्हायला सांगितलं. रुहा मुलांना घेऊन हात पाय तोंड धुवून आली. प्रवासात खूप थकल्यासारखं वाटत होतं. गाडी 9 वाजता पोहोचली होती. त्यांना दुपारनंतर ऑर्गनायझर कुठेतरी फिरायला नेणार होते. अभिजितने नाश्ता मागवला आणि सर्वांना आराम करायला सांगितला. मुलं दमल्यामुळे लगेच झोपली होती. तसं रुहा लगेच त्यांच्या बाजूला आडवी झाली. अभिजित अजूनही जागा होता. तिची गंमत बघत होता. बेड खूप मोठा होता. चौघेजण आरामात मावले होते. मुलांना मध्ये ठेवून रुहा एका कॉर्नरला झोपली. दुसऱ्या कॉर्नरला त्याने अभिजितला जागा ठेवली होती. अभिजितनेही मग तिथे झोपून गेला. फिरायला जाणार तर थोडा वेळ आराम करणं गरजेचं होतं. दुपारी जेवण आलं. बेल वाजली तेव्हाच सगळ्यांना जाग आली. अभिजितने उठून दरवाजा उघडला. वेटर जेवण ठेवून गेला. 3 वाजता फिरायला जाण्यासाठी तयार राहायचा मेसेज अभिजितच्या फोनवर येऊन धडकला. सर्वांनी लवकर जेवण केलं. कपडे चेंज केले. गरम कपडे सोबत घेतले आणि सगळे तयार झाले. रुहाला अभिजितने स्वतःच्या पसंतीने आणलेली जीन्स आणि टॉप छानच दिसत होता. अभिजितने अनुश्रीला उचललं आणि अक्षयला रुहाला पकडायला सांगितलं. पण अक्षयलाही अभिजित सोबतच जायचं होतं. त्याचं पडलेलं तोंड बघून रुहा हसली. अक्षयला घ्या तुम्ही, मी हवं तर अनुश्रीला घेते. ये बाळा अनु, असं म्हणून रुहाने अनुश्रीकडे हात केला तर ती काही येईना. तिने घट्ट अभिजितला मिठी मारली. डॅडा, मी नाही जाणार मम्माकडे, अनुश्री तोड फुगत म्हणाली. ओके, नको जाऊ. अक्षय, तू हात पकड माझा, चालेल ना? अभिजितने विचारलं. तशी अक्षयने मान हलवली. रुहा एकटीच चालली होती मागून. तिच्या डोळ्यात पटकन पाणी आलं. कारण मुलं तिची असून आज अभिजितसाठी भांडत होती. तो त्यांचा परफेक्ट डॅडा झाला होता. आता तीच कुठे कमी पडायला नको होती, हीच भीती होती मनात. फिरायला एका छोट्या बोटीतून जायचं होतं. तिथून पुढे कॅबने 1-2 ठिकाणी जाणार होते. फिरायला अगदी छान वाटलं. मुलांनी तर खूपच मज्जा केली. अभिजित मुलांसोबत खूप खेळला. हॉटेलला येईपर्यंत त्यांना रात्रीचे 8 वाजले होते. अनुश्रीला भूक लागली. मग जेवण करूनच सर्व रूमवर आले. अनुश्री तर लिफ्टमध्येच अभिजितच्या खांद्यावर झोपली होती. अनुश्री किती निर्धास्तपणे त्याच्या अंगावर खेळत होती. रुहाला बरं वाटलं. रुहाने बेड नीट करून दिला आणि अभिजितने अनुश्रीला झोपवलं. पायातले सँडल काढून घेतले. तिचे नवीन कपडे जाड होते ते काढले आणि साधा पेटीकोट घातला. बाहेर थंडी होती पण रूममध्ये एवढी जाणवत नव्हती. अक्षयने पण हातपाय धुवून कपडे बदलून झोपून दिलं. अभिजित फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन तो आला तर रुहा अक्षयच्या बाजूला बसली होती. मुलं झोपल्यामुळे रूममध्ये एकदम शांतता आली होती. तू फ्रेश हो, कपड्यात बघ नाईट गाऊन आहे, अभिजित तिला म्हणाला.
तिने शोधले कपडे. सिंथेटिकचे जाळीदार लेसवाले 2 गाऊन होते, एक पिंक आणि दुसरा रेड, सेम डिझाईन. तिने पिंक गाऊन काढला. अभिजितने मुलांना भिंतीकडे केलं आणि मोबाईल बघत रुहाची वाट बघत बेडवर बसला. ती फ्रेश होऊन गाऊन घालून बाहेर आली. पिंक गाऊन तिच्या गोऱ्या कांतीला छान दिसत होता. अभिजितने तिची चावल लागताच तिच्याकडे बघितलं. त्याच्याही नकळत एक औंढा त्याने गिळला. तिला बघतच राहिला तो. ती लाजली, हाताचे चाळे करत तिथेच थांबली. रुहा, अभिजितने आवाज दिला. तिला काय बोलावं नव्हतं सुचत. मुलं जागी असताना एवढं टेन्शन आलं नव्हतं. आता असं दोघंच, एकदम शांतता आणि त्याचं ते बघणं तिला एकदम कसं तरी झालं होतं. अंगावरची बारीक लव पटकन उभी राहिली होती. ती कुठे दुसऱ्या रूममध्येही जाऊ शकत नव्हती. तो फक्त बघत होता, बाकी काहीच हालचाल करत नव्हता. पुढे जावं तर स्वतःहून त्याच्याजवळ गेल्यासारखं झालं असतं. ती तिथेच उभी होती केव्हाची. अभिजितच्या लक्षात आलं, आपण वेड्यासारखं फक्त तिला बघत आहोत. रुहा, तू घाबरू नकोस, मी काहीच करणार नाहीये तुला. तू कम्फर्टेबल होऊन इथे बसू शकतेस. अभिजित स्वतः सावरत कसं तरी तिला म्हणाला. त्याने तिला आपल्या बाजूला बसायला जागा करून दिली. खरं तर तोही गडबडला होता. कुठून सुरुवात करावी कळत नव्हतं त्याला. घाई केल्यासारखं व्हायला नको असं वाटत होतं. तो काहीच करणार नाही म्हणाला तिला. काहीच करायचं नव्हतं तर मग एवढा खटाटोप कशासाठी, बरोबर ना? पण तो सध्या गडबडलाय. त्याला रुहाला घाबरवायचं नाही म्हणून तो तसं म्हणाला. ती हळूहळू चालत जाऊन त्याच्या बाजूला येऊन बसली. तशी एक शिरशिरी त्याच्याही अंगातून धावली. अंगातला रक्तप्रवाह जास्तच जाणवला त्याला आणि तो तिच्याकडे लोहचुंबकासारखा खेचला जाऊ लागला. हे हार्मोन्स पण कुछ कमाल की चीज है भाई, कुछ भी कर सकते. तिलाही जाणवत होतं त्याचं तिच्याकडे हळूहळू झुकणं. ना तो स्वतःला थांबवू शकत होता, ना ती त्याला थांबायला सांगत होती. रुहा, तू माझ्यासोबत कम्फर्टेबल आहेस? त्याने थोडं तिच्या कानांजवळ जात विचारलं. त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाला जाणवला इतका तो जवळ आला होता. ती अंगभर शहारली. हा सांगावं की नाही सांगावं काहीच कळत नव्हतं. या क्षणी तिला काहीच बोलायचं नव्हतं. त्याने काय तो निर्णय घ्यावा असं वाटत होतं. ती त्यात सहभागी होणार होती. ती काहीच बोलत नव्हती आणि त्याला धीर नव्हता. त्याने आपले ओठ अलगद तिच्या मानेवर मागून टेकवले. तशी रुहा एकदम ताठ झाली. इतका विचार ऋषीनेही कधी केला नव्हता. तेव्हा वेगळंच होतं. आता अभिजितच्या स्पर्शाने तिला काय होतं कळत नव्हतं. सारखे अंगावर शहारे येत होते. त्याने दोन्ही हात मागून तिच्या कमरेत टाकले. गड्या नव्हता काही करणार, पण आता आपोआप होत होतं सगळं. तिला अलगद आपल्याकडे खेचलं. श्वास गरम निघत होते नाकात. त्याने मान हळूच तिच्या खांद्यावर ठेवली. हात आता जास्तीचं काम सुरू करत होते. तिचेही श्वास वाढले होते. वर खाली होणारे उंच उभार त्याला जास्तच आपल्याकडे खेचत होते. त्याचे हात त्यावर स्थिरावले. त्याच्या छातीचा गरम स्पर्श तिला जाणवत होता. तीही खेचली जात होती त्याच्याकडे. तीही आता बेभान होत होती त्याच्या स्पर्शाने. आतुर होती. त्याने तिला आपल्याकडे वळवलं आणि ती वळलीही. हळूच नाईटीची लेस त्याने सैल केली. त्याचे हात आता पूर्ण अंगभर फिरू लागले. त्याचा तो राकट स्पर्श तिला आवडू लागला होता.
जणू तो आपला हक्क सांगत होता. तिचे हात त्याच्या शर्टच्या बटनावर गेले. बटन वेगळी करता करता ती त्या भारदस्त छातीकडे आकर्षित झाली. तिने अलगद आपले ओठ टेकवले. तिच्या ओठांचा स्पर्श होताच तो अजूनच वेगात हालचाली करू लागला. बेभान झाला होता तो. त्याच्यासाठी हा स्पर्श नवीन होता. मेरा हात जगन्नाथ करताना थकत नव्हता. साहजिकच आहे, शरीर म्हटलं की त्याला भावना असणारच. शरीर आपलं काम करणारच. त्याला कधी आपल्या वासनेसाठी कोणत्या मुलीला किंवा स्त्रीला वापरायचं असं वाटलंच नाही. रुहाने मात्र त्याच्या तनामनावर जादू केली होती. लग्न झालं होतं तेव्हा बायकोने हात लावू दिला नव्हता त्याला. त्याच्याही भावना होत्या. त्यालाही ऐकवायचं होतं, पण नाही चाली ती जवळ. त्यानंतर खूप कडकपणे स्वतःला बांधून घेतलं होतं त्याने, स्वतःच्याच नियमाने. आज रुहासमोर मोकळं केलं होतं त्याने स्वतःला. रुहाला पेलणार होतं का त्याचं मोकळं होणं? दिवस झाले. खूपच रफ होता त्याचा स्पर्श, तरी तिला तो हवासा होता. रुहा, माझी होशील? अभिजितने तिच्या कानांचा हलका चावा घेत विचारला. यावेळी त्याला तिच्याकडून उत्तर अपेक्षित होतं, नाहीतर थांबवणार होता तो स्वतःला. कठीण होतं पण अशक्य नव्हतं. जर रुहाला अजून वेळ हवा असेल तर तो नक्कीच देणार होता. स्वतःला तिच्यावर थोपवायचं नव्हतं त्याला. आता तिलाही थांबू वाटत नव्हतं. जवळजवळ वर्षभर ती या स्पर्शाला मिस करत होती. हक्क असतो काही स्पर्शांचा, ओढ असते काही नात्यांची. बंद सगळे तुटून पडतात जेव्हा प्रेम फुलतं दोघांमध्ये. कपडे शरीरा वेगळे झाले, त्याचे आणि तिचेही. अंगात गरम रक्त उसळ्या मारत होतं. त्याच्या शरीराच्या नसानसात रक्त भिनलं होतं. त्याने अलगद तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. दोघांची शरीरं अधीर होती मिलनासाठी. त्याला सामावून घ्यायला तीही अधीर झाली होती. तो हळूच स्वार झाला तिच्यावर. हळूहळू प्रवेश करत होतं तिच्या तोंडून निघणारी उचासे त्याला अजून आवेग आणत होते. हा आवेग खूपच होता. भावनांचा महापूर आला होता. घनघोर पाऊस बरसावा तसा तो तिच्यावर बरसला. थांबायचं नव्हतं आता. वेग घेतले होते दोघांच्या शरीराने. श्वास मिसळत होते श्वासात आणि ओठ गुंफले होते ओठात. मिलनाचा एक आवेग ओसरला होता. दुसरा सुरू करायला ती जागी कुठे होती? ती प्रचंड थकली होती. हे सुख तिच्यासाठीही नवीनच होतं. अभिजितने तिला खुलवलं होतं. प्रेमाच्या वर्षावाने शांत केलं होतं. ती दुसऱ्या क्षणाला झोपली होती. त्याला आज वेगळंच समाधान लाभलं होतं. इतक्या वर्षाची तपश्चर्या फळाला आली होती. त्याने हळूच मुलांकडे बघितलं तर दोघंही शांत झोपली होती. तीही तिथेच बाजूला झोपली होती. सगळं कुटुंब कंप्लीट होतं आज. ती त्याची झाली होती आयुष्यभरासाठी. अंगावर पांघरून घालताना त्याने बघितलं पायात पैंजण घातले होते तिने. त्याचे हलकेच ओठ रुंदावले. त्याने आणलेल्या बांगड्याही तिने हातात घातल्या होत्या. ते बघून त्याच्या डोळ्यात आनंद होता. तो हळूच वाकला आणि तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. आज खूप प्रेम आलं होतं तिच्यावर. आज खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्यात रंग भरले होते. पहली मोहब्बत का एहसास है तू बुझ के ना पाई ओ प्यास है तू ही मेरी पहली ख्वाहिश, तू ही आखिरी है, तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है. तो गाणं गुणगुणत होता. ही कथा इथेच समाप्त होत आहे. तुम्ही वाचून अभिप्राय द्यायला विसरू नका. तुमचा अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाटील. धन्यवाद.